ओके, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आपण ट्रिग्नोमेट्री मधला सेकंड पार्ट बघतो. त्यामधला एक्सरसाइज 6.1 मधला आपण एक्झाम्पल बघतोय. प्रूव्ह दॅट असा एक्झाम्पल 100% येतं. हे एक्झाम्पल तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या, ऑनलाईन वाले आणि ऑफलाईन वाले. ओके, तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे एक्झाम्पल तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगतोय, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, सगळ्यांना व्यवस्थित कळणार. तर बघा, प्रूव्ह दॅट असा क्वेश्चन तुम्हाला हे जी ट्रिग्नोमेट्री आहे 10वीला आहे, 11वीला आहे, 12वीला आहे, इंजिनिअरिंगला आहे, सगळीकडे आहे. हे बेसिक आहे, 10वी मधलं बेसिक आहे. ओके, तर व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते दिसताना फार अवघड वाटते, पण हे जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत, हे जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते जर तुमचे पाठ असतील ट्रिग्नोमेट्री मधले, तुम्हाला त्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती बेसिक फॉर्म्युले त्याचे ट्रिग्नोमेट्री टेबल मी पाठवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचं जे काय ग्रुप आहे 10वीचा किंवा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावरती आपण सगळ्या बेसिक फॉर्म्युल्याची लिस्ट वगैरे पाठवलेली आहे. तर हे एक्झाम्पल कसं सोडायचं सगळ्यांनी शांतपणे आणि हेडफोन लावून ऐका, तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसणार आहे. ओके, लक्ष द्या. तर बघा, cos स्क्वेअर थिटा इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस tan स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 1 दिले. तर आता इथे लक्ष द्या, cos स्क्वेअर थिटा आहे. आता आपल्याला इथं काहीच आठवत नाही, तुमच्या समोर हे एक्झाम्पल फक्त दिसते आणि परीक्षेत सगळ्याची अवस्था अशी असते, एक्झाम्पल असतो, प्रश्न असतं, काय करावं. मग अशीच अवस्था सगळ्याची असते. त्यावेळेला काय करायचं, जेवढं येतं तेवढं सोडा. आपल्याला काय करायचं, प्रूव्ह दॅट करायचं. प्रूव्ह दॅट म्हणजे ही बाजू घ्या आणि ही बाजू दाखवा. म्हणजे आपण काय करणार, क्वेश्चन पहिल्यांदा प्रूव्ह दॅट शब्द आला, शो दॅट शब्द आला की लक्षात ठेवायचं आपल्याला एलएचएस घ्यायची आणि आरएचएस दाखवायची. कधी कधी आरएचएस घ्यायची असते, कधी कधी एलएचएस घ्यायची. पण आता सोयीनुसार आपल्याला आपलं सोपं काय पडतं, एलएचएस घ्यायचं. मग आपण काय करणार आहे, कन्सिडर काय करणार तुम्ही, एलएचएस लेफ्ट हँड साइड. काय आपली लेफ्ट हँड साइड इथं, तर काय दिलंय बघा, cos स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. तुम्ही पण थोडं थोडं बोलत चालते वाले. तुम्हाला येते तेवढं सांगितलं तर काय हरकत नाही, जाऊ तिकडे आवाज गेला तर त्यांना पण कळेल, काय अडचण येणार नाही. ओके, तर लक्ष द्या इकडं, cos स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस tan स्क्वेअर थिटा आपल्याला दिलेलं आहे. आता आपण काय करू शकतो, इथं आपल्याला काय पुढची स्टेप आठवते का, इथं विचार करायचा नाही, फक्त इथंच आपण बघून लिहायचं, डोकं लावायची काही गरज नाही. फक्त कन्सेप्ट काय, आतमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग काय सांगा, काय किंवा आतमध्ये मल्टिप्लिकेशन करून कॅन्सल उत्तर येणार आहे परत सुद्धा शेवटी सुद्धा. पण त्याच्या अगोदर एक सोपी स्टेप आहे, डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. ह्याचा एक फॉर्म्युला आहे, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे, ह्याचा एक फॉर्म्युला मी डायरेक्ट cos स्क्वेअर थिटा, इथं ब्रॅकेटमध्ये मी काय लिहू शकतो, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस tan स्क्वेअर थिटाचा स्टँडर्ड फॉर्म्युला सेक स्क्वेअर, काय सेक स्क्वेअर थिटा. आता आपण इथे कुठला फॉर्म्युला वापरला, तर सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. आता हीच आयडेंटिटी कशी फिरवली बघा थोडीशी. ही काय केलं, ते आम्ही इकडे घेतलं, म्हणजे काय झालं, सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 असंही काही ठिकाणी दिलेलं आहे, असंही काही ठिकाणी दिलेलं आहे. ओके, म्हणजे दोन्ही पैकी कुठलंही वापरलं तर काय हरकत नाही. तर इथं 1 प्लस tan स्क्वेअर थिटा जागा आपण काय लिहिलं, सेक स्क्वेअर थिटा. पण दुसरा एक फॉर्म्युला आहे 1 अपॉन कॉस किंवा 1 अपॉन सेकचा. तर आपल्याला इथं सेक पाहिजे, तर सेकचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय सेकचा, सेक थिटा इक्वल टू काय, 1 अपॉन कॉस थिटा आहे, बरोबर का. हे बाजूला लिहितोय मी, सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस आहे. मग जर याचा स्क्वेअर केला तर काय होईल, दोन्ही बाजूचा स्क्वेअर, सेक स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस ही आयडेंटिटी वापरतोय आपण. त्याच्या जागेला मी जर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून घेतलं, सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर येईल, बरोबर का. तर मग इथे काय येईल, या सेक स्क्वेअर जागेला मी काय लिहू शकतो, आता काय लिहू शकतोय, कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू इंटू येतो, गुणाकारात आहे, गुणाकार काय येईल, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. या कॉस स्क्वेअर थिटाला एक कॉस स्क्वेअर थिटा काय गेलं, कॅन्सल झालं, गुणाकार आहे म्हणजे काय काय होतं 1, म्हणजे तुमचं काय आलं इथं आरएचएस. ओके, तरी अशा प्रकारे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. जर समजलं तर थोडंसं पाठीमागे घ्यायचं, पॉज करायचा व्हिडिओ आणि परत व्यवस्थित बघायचं. ओके, तर हे एक्झाम्पल सगळ्यांनी ऑफलाईन लिहून घ्या आणि जे ऑनलाईन आहे ते सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, तर आपण सेकंड एक्झाम्पल त्यामधलं बघतोय. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. रूट आलं म्हणलं हे कसं लक्षात ठेवा. 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी, हे 12वी 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे. कारण का, तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक मध्ये रॅशनलायझेशन असेल, प्रति इंटिग्रेशन रिलेटेड तुम्हाला 11वी 12वी चॅप्टर आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, हे अंडर रूट दिसलं म्हणजे की त्या ठिकाणी बऱ्यापैकी रॅशनलायझेशन असतं. रॅशनलायझेशनचा कन्सेप्ट तुम्हाला 9th मध्ये झालेला आहे. तो रॅशनलायझेशन तुम्हाला सांगतो काय करायचं बघायचं. रूट आलं म्हणजे काय करायचं, रॅशनलायझेशन घ्यायचं. तुम्हाला अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा इक्वल टू तुम्हाला सेक थिटा मायनस टॅन थिटा दाखवायचे. शो दॅट, प्रूव्ह दॅटचा एक्झाम्पल, शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असं एक्झाम्पल असतं. म्हणजे एलएचएस घ्या आणि आरएचएस दाखवा, असं हमखास एक्झाम्पल तुम्हाला 10वीच्या परीक्षेला असतं. ऑनलाईन वाले ऑफलाईन व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. तर बघा इथं आपण आता एलएचएस घेऊया, काय करूया, एलएचएस
एलएचएस घेतली. एलएचएस काय दिले आपल्याला अंडर रूट मध्ये बोला अंडर रूट मध्ये काय दिले 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. आता इथं तुमच्या समोर एक्झाम्पल फक्त दिसते आठवत तर काय आता काय करावं प्रश्न पडला रूट दिसते थोडंसं शांतपणे तुम्ही डोकं ठेवलं इथं रॅशनलायझेशन करायचं म्हणजे तुम्ही डिनॉमिनेटरला इथं 1 प्लस साइन थिटा आहे ह्याचे अपोजिट सिम्बॉल घेऊन काय करायचं भागायचं आणि गुणायचं म्हणजे बघा रॅशनलायझेशन इथं वापरलं आपण. आता रॅशनलायझेशनच्या कन्सेप्ट वापरल्यावर काय येईल बघा इथं जर इथं रॅशनलायझेशन आपण वापरलं तर काय येतं बघा थोडीशी ऍडजस्टमेंट म्हणा किंवा त्याला रॅशनलायझेशन म्हटलं तरी काय हरकत नाही. काय केलं इथं 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय आपल्याला काय आहे 1 प्लस साइन थिटा. मी इथे थोडीशी ऍडजस्टमेंट करतो किंवा ह्याला आपण रॅशनलायझेशन म्हणू ऍडजस्टमेंट म्हणा किंवा रॅशनलायझेशन म्हणा दोन्हीपैकी काही चालू शकतं. आता बघा मला सांगा 1 मायनस साइन थिटा इथं 1 प्लस या अपोजिशन 1 प्लस साइन थिटा आहे मी काय करणार इथं ह्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थिटा गुणायचं आणि भागायचं मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. मग इथे काय होईल इथे काय होईल 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा. इथे काय केलं मी काय केलंय फक्त ह्याच्या अपोजिट सिम्बॉल नाही इथे काय होतं प्लस होतं मी काय केलं 1 प्लस साइन थिटा जागा काढले इथं 1 मायनस साइन थिटाने काय केले गुणलंय आणि डिवाइड केलंय म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड केलं. हे कॅन्सल केलं तर उत्तर किती येईल 1 येणार आहे बरोबर आहे. कॅन्सल केलं तर उत्तर काय येणार आहे 1 येणार म्हणजे इथं काय फरक पडत नाही. इथं काय सिम्बॉल गुणा करायचा आहे त्याला आपण जरी कंस जरी लावले सगळ्याला तरी चालतंय याला ब्रॅकेट जरी लावले तरी काय हरकत नाही. मग आता इथं लक्ष द्या आता तुम्ही ह्या दोन्हीचा गुणाकार घेऊ शकता. इथं मल्टिप्लिकेशन आहे मध्ये मल्टिप्लिकेशन काही जणांना वाटतं की बाबा हे तिरकाचा गुणाकार आहे तिरकस गुणाकार घ्यायचा असं नाही. इथं प्रोडक्ट आहे त्यामुळे काय करायचं वरच्या वरचा गुणाकार म्हणजे न्यूमरेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरचा गुणाकार म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार घ्या या वरच्या दोन्हीचा काय करा गुणाकार घ्या. म्हणजे काय मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर बघा आता मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर काय हा ब्रॅकेट 2 वेळा आलाय काय आलाय 2 वेळा आहे. जसं आपल्याकडे ए इंटू ए आले की आपण काय लिहितो ए स्क्वेअर लिहितो तसं आपण इथे काय लिहू शकतोय हे दोन ब्रॅकेट हे ब्रॅकेट आले तर आपण स्क्वेअर लिहू शकतो. स्क्वेअर लिहिल्यावर काय येईल 1 मायनस साइन थिटाचा काय येणार आहे या ठिकाणी स्क्वेअर येणार आहे आणि डिवायडेड बाय आता हा ब्रॅकेट काय एका कंसामध्ये बेरीज आहे एका कंसामध्ये वजाबाकी आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जर ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर याचा फॉर्म्युला काय आहे याचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. हा बरोबर आहे ए प्लस बी ए मायनस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याकडे तर आहे. तर आपण काय करू शकतो इथं तो फॉर्म्युला वापरू शकतो म्हणजे ए प्लस बी ह्याला काय म्हणा ह्याला ए म्हणा ह्याला काय म्हणा बी म्हणा ह्याला काय म्हणा ए ह्याला म्हणा बी म्हणजे 1 ला आपण ए म्हणतोय साइन ला बी म्हणतोय त्या 1 ला ए म्हणतोय साइन ला बी म्हणतोय. ओके मग आता हा फॉर्म्युला जर इथं वापरला तर काय सांगा बरं इथं खाली 1 चा स्क्वेअर मायनस साइन थिटाचा स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर थिटा. ओके तर तुम्हाला इथं काय मिळाला असा फॉर्म्युला. पण आपल्याकडे परत पुढे आयडेंटिटी 1 चा स्क्वेअर काय असणार आहे 1 येणार. थोडंसं आपण पुढे सोडून घेऊ शकतो. काय सोडून घ्यायचं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे परत कुठला फॉर्म्युला आहे जर आपल्याकडे रूट ए अपॉन बी असेल तर आपण काय करू शकतो रूट वर सेपरेट लावू शकतो आणि खाली सुद्धा सेपरेट लावू शकतो. रूट वरचा वर रूट ए लिहू शकतो रूट बी खाली लिहू शकतो हा फॉर्म्युला आहे. तसं इथं काय करता येईल आपल्याला जर वर रूट आपण सेपरेट लावला न्यूमरेटरला काय येईल 1 मायनस साइन थिटा आणि इथं ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे आणि डिवायडेड बाय काय येणार आहे 1 चा स्क्वेअर किती येईल रे 1 येणार आहे. तर लक्ष द्या इकडे व्यवस्थित लक्ष द्या. मग काय येणार आहे बघा तुम्हाला इथं अंडर रूट मध्ये काय येणार आहे सांगा 1 चा स्क्वेअर किती येईल 1च. इथं काय राहणार आहे साइन स्क्वेअर थिटा. पण आता आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला माहित आहे पण इथे काय आपण वापरू शकतो किंवा इथे कन्सेप्ट आहे आपला जुनाच इथं स्क्वेअर आहे इथं रूट आहे ते काय होतं एकामेकाला कॅन्सल. समजा माझ्याकडे इथे ए स्क्वेअर असतं तर इथे काय येऊ शकतं इथे काय येऊ शकतं तर इथं रूट आहे इथं काय आहे स्क्वेअर आहे स्क्वेअर आणि रूट काय होईल एकामेकाला कॅन्सल होऊन जाईल. फक्त काय राहील मग माझ्याकडे एच राहील बरोबर आहे का फक्त काय राहणार आहे माझ्याकडे ए राहणार आहे. मग आता इथं लक्ष द्या व्यवस्थित इथं लक्ष द्या मग मी इथं वर हे रूट आणि स्क्वेअर काय होईल एकामेकाला कॅन्सल होऊन जाईल म्हणजे वर ते न्यूमरेटरला काय राहणार 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. आता हे तुम्हाला ऑनलाईन दिसत नसेल मी इथं बाजूला देते लक्ष द्या. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या त्या बाजूला मी दिसते तुम्हाला व्यवस्थित. तर इथला खालचा कन्सेप्ट इथपर्यंत सगळ्यांना कळलेला आहे. तर इकडे बघा हे जे आहे ते आपण लिहू समोर इक्वल टू आता बघा तर आता तुम्ही हा जो कन्सेप्ट आहे 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर दिला इथे. ओके
तर इथे मी काय लिहू शकतो बघा, हे स्क्वेअर रूट काय झालं कॅन्सल, म्हणजे काय 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय, आता इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे, पण आपल्याकडे फॉर्म्युला कुठली आयडेंटिटी कुठली, आता इथं बघा माझ्याकडे काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय असतं 1 असतं, पण इथं आपल्याला पाहिजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर पाहिजे, मग ही साइनला मी इकडे पटवलं, काय झालं कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, मग हे लिहू शकतो म्हणजे तिथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जागा काय लिहू शकतो, इथं कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो, म्हणजे काय येते अंडर रूट मध्ये काय येणार आहे कॉस स्क्वेअर थिटा, पण परत तोच कन्सेप्ट, इथलं स्क्वेअर आहे इथं रूट आहे, स्क्वेअर आणि रूट काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे काय येणार आहे पुढं नेक्स्ट काय येऊ शकतं, तर पुढं आलं इथं 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय स्क्वेअर आणि रूट काय झालं कॅन्सल झालं, राहिलं काय फक्त इथं कॉस थिटा, आता परत बेसिक आहे आपण काय करू शकतो 1 या 1 ला कॉस डिवाइड करू, साइनला कॉस थिटा डिवाइड करू, सेपरेट डिवाइड करायचं, सेपरेट काय करायचं डिवाइड करायचं, म्हणजे 1 ला आपण काय करूया 1 डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय काय आलं कॉस थिटा, परत आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतं 1 अपॉन कॉस म्हणजे आपल्याकडे काय सेक थिटा फॉर्म्युला आहे, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे आयडेंटिटी आहे सेक थिटा, परत मायनस साइन बाय कॉस सगळ्यांना माहित आहे टॅन थिटा, इथे काय आलं टॅन थिटा, मग आपल्याला प्रूफ काय दाखवायचं होतं सेक थिटा मायनस टॅन थिटा, म्हणजे आपण काय म्हणू शकतो याला तुमची आर एच साली फक्त झालं प्रूफ, ओके, तर सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, ऑनलाईन मध्ये ऑफलाईन मध्ये तुम्ही काय करा घेऊन घ्या, ओके, आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला 10वीचे काही प्रश्नपत्रिका असतील नोट्स असतील ते टेलिग्राम चॅनलवरती येतील, आणि नवीन असेल तेवढं सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ, ओके, जेणेकरून सगळ्यांना तुम्हाला हे पोर्शन व्यवस्थित कळेल. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, प्रूव्ह दॅट, तुम्हाला ह्या एक्झामिनेशन मध्ये प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट असं एक्झाम्पल हमखास परीक्षेला येऊ शकतं, अशा टाईप मधलं शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट मधलं ट्रिग्नोमेट्री मध्ये. आता बघा सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा, काय दिलंय इंटू आहे का मायनस आहे माझ्या ठिकाणी चेक करा, काय दिलंय इंटू, कारण इथेच प्रोडक्ट त्यामुळे प्रोडक्ट येणार. आता लक्ष द्या, आपल्याला तुमच्यासमोर एक्झाम्पल असणार आहे, पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करणार, लक्ष द्या इकडे LHS ऑनलाईन मध्ये ऑफलाईन लक्ष द्या, तिथं तुम्ही LHS घेणार, LHS म्हणजे तुमची कुठली लेफ्ट हँड साइड, काय दिली तुम्हाला सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट इंटू क्वाट थिटा प्लस टॅन थिटा, ओके. आता यामध्ये तुम्हाला सेक थिटाचा फॉर्म्युला माहित आहे, कॉस थिटा आपण ऍज इट इज ठेवणार आहे, क्वाट थिटा म्हणजे काय असतं रे, क्वाट थिटा म्हणजे कॉस अपॉन साइन थिटा, आणि टॅन थिटा म्हणजे काय असणार आहे साइन अपॉन कॉस, ते इथं आयडेंटिटी वापरूया. आता आपल्याकडे आयडेंटिटी आहे, आपण काय करूया सेक थिटाच्या जागेला मी काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस थिटा, हे जे कॉस थिटा आहे ते ऍज इट इज ठेवूया, आपण काय केलं कॉस थिटा जे आहे ते ऍज इट इज ठेवलं इथं इंटू, आता इथं ब्रॅकेटमध्ये बघा क्वाट थिटाच्या जागेला मी काय लिहू शकतो किंवा क्वाट थिटाच्या जागेला मी कॉस अपॉन साइन लिहू शकतो आणि साइन अपॉन कॉस लिहू शकतो, येतं लक्षात. मग मी इथं क्वाट थिटाच्या जागेला लिहिलं कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा प्लस टॅन थिटाचा फॉर्म्युला आपल्याकडे, टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हा फॉर्म्युला आपण वापरला, इथपर्यंत काय अडचण नाही, बेसिक फॉर्म्युला आपण वापरलेला, ओके. तर इथं पण आपल्याकडे रूल आहे, कॉस थिटाच्या खाली काय नसतं म्हणजे काय असते 1 असते, ओके. तर आपण काय करू शकतो, इथं डिवायडेड बाय 1 घेतलं तर काय फरक पडणार नाही, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे A अपॉन B मायनस C, बेसिक लक्ष द्या, बेसिक आहे, आपल्याला काय करायचं ह्याच्यावरून त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे, कसं घेणार तुम्ही त्या B ने इकडे मल्टिप्लाय करणार, म्हणजे काय A मायनस BC डिवायडेड बाय B येणार, हा कन्सेप्ट आपण कुठं वापरणार आहे थिटा, लक्ष द्या इकडे, हा कन्सेप्ट आपण कुठं वापरणार आहे थिटा, म्हणजे काय येणार आहे बघा, आता लक्ष द्या काय येईल, मग इथं 1 मायनस कॉस इंटू कॉस किती कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा, ओके. आता इथं नेक्स्ट, आता इथं आपण क्रॉस प्रोडक्ट घेऊ शकतो, लक्ष द्या बेसिक सांगतो, बेसिक काय A अपॉन B असतं आपल्याकडे प्लस C अपॉन D असते, याचं उत्तर काय येतं A आणि D चा क्रॉस प्रोडक्ट आणि परत B आणि C चा क्रॉस प्रोडक्ट, कसं येते A इंटू D, त्या दोन्हीचा प्रोडक्ट काय प्लस B इंटू C, याला कंस टाकला तरी काय हरकत
नाही, डिवाइडेड बाय दोन्हीचं मल्टिप्लिकेशन बी इंटू डी. आता हा कन्सेप्ट हा जो कन्सेप्ट आहे तिथे वापरणार आहे. तिकडे बघा ए अपॉन बी दिले, सी अपॉन डी दिले, इथं हा कन्सेप्ट आपण इथं वापरणार. ओके, समजतंय? तर बघा आता हे तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा लिहून घेऊ शकता तुम्ही. तर लक्ष नाही इकडे. आता बघा मी जर इथं कॉस थिटाच्या जागेला काय दिलं, कॉस थिटाच्या जागेला कॉस थिटा अपॉन साइन थिटा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येईल रे, कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन साइन थिटा इंटू कॉस. ओके, काय अडचण नाही पडेल. आता आपण आपल्याला फॉर्म्युले त्याचे बेसिक फॉर्म्युले आयडेंटिटी आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय लिहितो आपण, साइन स्क्वेअर थिटा. तुम्ही पाठ करताना फॉर्म्युला कसा पाठ केलाय, तर तुमच्याकडे पाठ असणारा फॉर्म्युला काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे आपल्याला. तर हा मूळ फॉर्म्युला आहे. तुम्हाला काय पाहिजे म्हणजे आता 1 मायनस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे, तर तुम्ही काय करणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर पाहिजे म्हणजे या कॉसला काय करणार तुम्ही, कॉस स्क्वेअरला इकडे पाठवणार. म्हणजे काय होईल, तुम्हाला काय मिळेल, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय मिळणार आहे, साइन स्क्वेअर थिटा. बरोबर का? मग इथं मी ह्याच्या जागेला काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटा. इथं कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर प्लस कॉस काय असते, 1च असते. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहिले काय, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर लिहिले काय, त्याचं उत्तर काय येणार आहे, 1च. आता हे दोन ठिकाणी आपण हा कन्सेप्ट वापरायचा, इथं आणि इथं. ओके, काय सांगा मग. चला नेक्स्ट स्टेप कशी येणार आहे, काय येणार आहे, तर मी इथं काय लिहू शकतो मी इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर काय लिहू शकतो, साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 आयडेंटिटी डिवायडेड बाय काय येतं, साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता आपण काय कॅल्क्युलेशन करू शकतो आपण बघा. आता हे इथं प्रोडक्ट आहे, सगळं प्रोडक्ट आहे. साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 काय वरती काय येणार आहे, साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय इथं कॉस आहे, यांच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये काय आहे, गुणाकार आहे, प्रोडक्ट आहे. कॉस स्क्वेअर येणार आहे, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कॉस स्क्वेअर म्हणजे काय होईल, तो एक साइन कॅन्सल होऊन जाईल. एक साइन कॅन्सल करून टाकू आधीच, तो सांगितलंय कॅन्सल, इथलं एक साइन, ह्यामधला एक साइन काय झाला, कॅन्सल झाला. राहिलं काय, फक्त वरती काय राहणार आहे, एक साइन थिटा वरती राहिला आणि डिनॉमिनेटरला काय राहिला, इथला कॉस आणि इथला कॉस, किंवा तो कॉस खायच राहू द्या. फक्त काय करू आपण, इथला एक साइन कॅन्सल झालाय, हा साइन आणि इथला कॉस आपण काय करू, इथं काय असं लिहूया. ओके, आणि इथं काय राहिलाय, 1 अपॉन कॉस थिटा ऍज इट इज ठेवूया. ओके, आता आपण साइन बाय कॉसचा फॉर्म्युला काय, आपल्याला साइन बाय कॉस म्हणजे काय असतो, tan असतो. म्हणजे आपण पुढे ह्याच्याबद्दल साइन बाय कॉसच्या जागेला मी काय लिहू शकतो, tan थिटा, आणि 1 अपॉन कॉसचा फॉर्म्युला आपल्याला सेक थिटा इंटू काय सेक थिटा. आपल्याला प्रूफ काय विचारलं होतं, tan थिटा इंटू सेक थिटा. म्हणजे आपली काय आली, तुमची RHS या ठिकाणी आलेली. तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला एखादा कन्सेप्ट थोडा पुढे मागं थोडा किचकट वाटला तर थोडासा पॉज करून व्हिडिओ परत तुम्ही पाठीमागं बघू शकताय. ओके, आणि जर व्हिडिओ तुम्हाला क्वालिटी वाढवून बघा, तुम्ही त्यामध्ये क्वालिटी वाढवून सुद्धा बघू शकताय. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला बाकी सगळे जे महत्वाचे व्हिडिओ असतील, आता 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे सगळे ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर सुरू आहेत. जर कोण तुम्ही इच्छुक असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिली, त्याच्यावर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक ज्या आहेत, मुलांच्या मुलींच्या वेगळ्या ग्रुपच्या लिंक आहेत, त्यामुळे तुम्ही क्लिक करून त्या ग्रुपमध्ये येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन झूवरचे पण लेक्चर करता येतील आणि ऑफलाईन लेक्चरला पण येता येईल. पंढरपूर आणि करकम या दोन ठिकाणी ऑफलाईन सुरू आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या. आणि जर तुम्हाला अशीच एक्झाम्पल कुठला एखादा चॅप्टर अवघड वाटत असेल किंवा एखादा एक्झाम्पल समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, सर हे एक्झाम्पल आम्हाला सोडून पाठवा, किंवा हा चॅप्टर रिपीट करा, किंवा हा चॅप्टर घ्या. तर तो चॅप्टर आपण व्हिडिओ जे अपलोड करू युट्यूबला. फक्त तुम्ही काय करा, कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असेल तर थोडासा व्हिडिओ शेअर करून तुम्ही सबस्क्राईब पण करून घेऊ शकता चॅनल. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढचे एक्झाम्पल जे आहे ते बघणार. ओके, तर थँक्यू या ठिकाणी.